टीव्ही सत्यमेव व्रतम। वेळेत वाटप न झालेले लाखो रुपयांचे बेबी केअर किट पाण्यामुळे झाले खराब। हिंगोली शहरातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प कार्यालय इथं वाटप करण्यासाठी आलेले बेबी केअर किट वेळेत वाटप न झाल्यामुळे मोठा फटका बसलेला आहे। 3 दिवसापूर्वी हिंगोली शहरात मुसळधार पाऊस पडला। या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी भरले। यामध्ये बांगरनगर इथं असलेले एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी विभाग कार्यालयात पाणी साचले। कार्यालयाच्या खालील भागात गोडाऊन असून या गोडाऊनमध्ये लाखो रुपयांचे 800 ते 1000 बेबी केअर किट वाटप न करता तसेच ठेवलेले होते। पावसाचे पाणी या गोडाऊनमध्ये भरल्यामुळे शासनाकडून आलेले लाखो रुपयांचे बेबी केअर किट खराब झाले। लहान बाळांसाठी हे बेबी केअर किट वाटप करण्याची शासनाची योजना आहे। मागील काही दिवसांपासून हे बेबी केअर किट एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात येऊन पडले होते। अंगणवाडीपर्यंत पोहोचते करून विद्यार्थ्यांना याचं वाटप करणं अपेक्षित होतं। मात्र हे बेबी केअर किट वाटप का करण्यात आलं नाही याचं उत्तर काही मिळू शकलं नाही। पावसाच्या पाण्यात हे बेबी केअर किट भिजल्यानंतर अंगणवाडी सेविकांना बोलावून हे बेबी केअर किट गोडाऊनमधून पहिल्या माळावर हलवण्यात आलं। त्यानंतर पाणी ओसरल्यावर बेबी केअर किट मधले कपडे, हात मोजे, पाय मोजे, गादी व इतर साहित्य वाळू घालण्यात आले। त्यानंतर तात्काळ बेबी केअर किट वाहनांमध्ये ठेवून पाठवण्यात आले। याविषयीची एकात्मिक बाल विकास विभाग अधिकारी चव्हाण यांनी प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की गोडाऊनमध्ये पावसाचं 5 फूट पर्यंत पाणी साचल्यामुळे बेबी केअर किट हे खराब झाले असून याविषयीचा अहवाल आणि शासनाला पाठवलेला आहे। 800 ते 1000 बेबी केअर किट गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले असून ते खराब झाल्याची माहिती एकात्मिक बाल विकास अधिकारी यांनी दिली आहे। हे किट वाटप का केलं नाही या प्रश्नावर त्यांनी सांगितले की किट येऊन 2 ते 3 दिवसच झालेत। मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे किट येऊन 2 ते 3 दिवस नाही तर बरेच दिवस झाले। त्यांनी किट का वाटप केलं नाही या प्रश्नाचं उत्तर काही मिळू शकलं नाही। एक मात्र खरं आहे की बेबी केअर किट वाटप न झाल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा चोराडा झाला असून लाभार्थ्यांना हे किट एकतर मिळणार नाही आणि मिळालं तर खराब झालेलं किट, यामुळे बाळाचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं। यावर आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हे मात्र पाहावं लागेल। मी व्ही चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प हिंगोली। बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प हिंगोली अंतर्गत कार्यालय बांगरनगर हिंगोलीमध्ये आहे। सर्वात पावसामुळे या कार्यालयाच्या गोडाऊनमध्ये असलेल्या किट या बेबी केअर किट या पावसामुळे भिजलं। कार्यालयाचं जे खालचं फर्स्ट फ्लोअरचं आहे त्या फर्स्ट फ्लोअरमध्ये साधारणपणे 5 फूट पाणी आज कार्यालयाच्या गोडाऊनमध्ये शिरल्यामुळे बेबी केअर किट काही खराब झाले होते। तरी ज्या बेबी केअर किट खराब झालेले आहेत त्यांनी जाऊन परत शासनाला तसा रिपोर्ट सादर। किती किट होते खराब झाले? आता किटची संख्या मोजली नाही आम्ही अजून, कारण आता आपण जसं आहे तशा ज्या वरच्या साईडच्या कोरड्या होत्या तेवढ्या आपण करून टाकल्या। पण साधारणपणे 800 ते 1000 किट खराब झालेले असतात। कोणत्या वर्षीच्या होत्या हे आता परवा 25 तारखेला किट आलेले होते। अच्छा, मग या वाटप केले नव्हते का? मग 2-3 दिवस झाले। 2-3 दिवस झाले का? अच्छा, मग 800 ते 1000 किट खराब झाले.